निळकंठ मास्तरच्या प्रीमियरला काय ठरवलंयस? आपण काहीतरी थीम करणार होतो, राईट? हो, मला वाटतं आपण असं छान सेक्वेन्स वगैरे असं काहीतरी करायचं का? ओके. तुला काय वाटतं? बिकॉज बऱ्याचदा असं होतं की ज्या पद्धतीचे प्रीमियर्स होतात ना, जसं ते फिल्ममध्ये असतात तसेच ते येतात, पण तू म्हणजे मांजरपटातली साडी वगैरे तर अतिच होईल. पण मांजरपटात साडी असल्यामुळे प्रीमियरला आपण जरा काहीतरी वेगळं करूया असं मला. हां, म्हणजे मांजरपाटचा असा तू गाऊन वगैरे शिवलास तर. नाही, तुम्ही दोघी ॲक्च्युली खरं तर आत्ता देखील सुंदर दिसताच आहात, पण मला असं वाटतं की तुम्ही सिनेमामध्ये किती चांगल्या दिसलेला आहात, खूप जास्त चांगल्या दिसलेला आहात. कदाचित ते कॅरेक्टर तुम्ही फार चांगल्या पद्धतीने आत घेतल्यामुळे असेल, पण म्हणजे आता फार आपल्या सिनेमामध्ये तसा फार मेकअपही नाही आहे, जवळपास नाही असंच आहे. आणि विशेषतः तुलाही काही सीन्समध्ये पुढच्या काही सीन्समध्ये म्हणजे रक्त, घाम, काळं होणं, जखमा असाच आहे ना तो मेकअप. तर ते किती रक्त, जखमा तरी देखील ते बघायला ते किती छान आणि फॅसिनेटिंग वाटतं ना ते. मला कळतंय का हा आज पहिल्यांदा आपली स्तुती करते की आपण केवढ्या छान दिसलोय. तुला फिल्म मध्ये करायला नाही मिळालं, मग आता कर आणि सांग आम्हाला आम्ही किती सुंदर दिसलोय फिल्म. हा पूजा, तू फिल्म मध्ये खूप सुंदर दिसते आहेस असं मला वाटतं. एवढा आर्टिफिशियल मला खरंच असं वाटतं की म्हणजे फिल्ममध्ये म्हणजे मला असं वाटतं की फिल्ममध्ये आपण जेव्हा शॉट सुरू होतो आपला, तेव्हा आपण जसे असतो तसेच आपण दिसतो. म्हणजे त्यामुळे आपण जर खरंच सुंदर असू. ॲक्च्युली फिल्ममध्ये एक सोपं आहे की आपण आत्ता प्रत्येक वेळेस बाहेर जाताना आपण असा विचार करतो की कितीतरी ऑप्शन्स आहेत, स्कर्ट्स, ब्लाऊज, स्लॅक्स, अमुक तमुक, पण नुसती मांजरपाटाची साधी साडी आणि कदाचित माझं कॅरेक्टर तर कधी आरशात बघून बाहेर पडत असेल असं मला वाटतच नाही. साडी नेसली, बंदूक घेतली. नाही, पण मला असं वाटतं की अनेक माणसं जी आपल्याला आवडतात प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा, अनेक माणसं आपल्याला ज्यांनी प्रभाव टाकला ते खरोखर सुंदर असतात की नाही, असं काही सौंदर्याचं काही हे नसतात. कदाचित त्यांच्या डोक्यात काय चाललेलं असतं, त्यांच्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर जे उमटतं आणि त्याच्यामुळे त्यांचा चेहरा जसा होतो तो आपल्याला सुंदर वाटतो असं मला वाटतं. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला सुंदर, किती ग्रेट आहे हा माणूस, नेल्सन मंडेला हे किती सुंदर वाटतात आपल्याला, पण त्या माणसाच्या आतच इतकी शक्ती आहे की तुझी तर तसं हे उदाहरण आपण त्या माणसाची आपण बरोबरी करू शकणार नाही, परंतु तरी देखील मला असं वाटतं अशा पद्धतीचं सौंदर्य आपल्या सिनेमात नक्की आहे असं मला वाटतं. कारण का आपण आपल्या कॅरेक्टर्स मध्ये तो दम आहे, तो निश्चयपणा आहे, त्यामुळे पॅशन आहे. म्हणजे सौंदर्याची परिभाषा तू डेफिनेटली मला अगदीच वेगळी आहे आपल्या फ्रेंडच्या. आणि तुझं पण जेव्हा तुझं इंट्रोडक्शन आहे माझं नाही, तुझं पण हा सुद्धा फेटा बांधून होती असा नुसता जो आत येतो, ते कदाचित त्या साधेपणाचं सुद्धा एक खूप अमेझिंग त्याला एक ग्लॅमर आहे. एक्झॅक्टली की नुसतं पांढरी धोती, फेटा आणि कोट घालतोस ना, मला वाटतं तू तुझं कॅरेक्टर. नाही, मला काय वाटलं की तू त्या दिवशी पण जे म्युझिक लॉन्चला म्हणली होतीस त्याच्याच थोडंसं पुढे एक्सटेंड करायचं. तर मला असं वाटलं की ग्लॅमर म्हणजे जर आपण म्हटलं की त्यावेळेला सर्वात चांगली असणारी गोष्ट, सर्वात जी हायेस्ट, इट इज रिगार्डेड ॲज द हायेस्ट प्रायोरिटी म्हणजे ग्लॅमर असं जर आपण धरलं समजा, तर त्यावेळेचं ग्लॅमर ते आहे. त्यावेळची सर्वात जास्त हायेस्ट प्रायोरिटी ही देश होती आणि देशासाठी काम करणं ह्याच्या इतकं ग्लॅमरस हे तेव्हा तर डेफिनेटली काही नसेल, आत्ताही नसेल असं सर्वोत्तम होता. हायेस्ट व्हॅल्यू असं जर आपण जर चांगल्या त्याचा अर्थ घेतला तर ती हायेस्ट व्हॅल्यू होती त्या काळात, आणि ती व्हॅल्यू जर आपल्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होत असेल या सिनेमात तर ती गरजेची आहे. कारण इव्हन इंदूचं कॅरेक्टर पण, आता इंदू आणि देश तसा तिचा संबंध नव्हता, पण इंदू आणि तिचं प्रेम, तिच्यासाठी तिचं प्रेम सगळंच होतं, त्याच्या पलीकडे तिला जायचंही नव्हतं. सो ते सगळं इंदूमध्ये रिफ्लेक्ट. आणि ऍक्च्युली मला असं वाटतं की कुठलाही कृत्रिम काही त्याच्यात नव्हतं, जे कदाचित म्हणून ते जास्त सुंदर वाटलं असेल. की म्हणजे अनेक वेळेला ग्लॅमर म्हणून आपण खूप वेळेला वेगळं काहीतरी लॅशेस किंवा स्टिक्स आणि एक्सटेन्शन असं काहीतरी करतो. कॅरेक्टर्समध्ये मला असं वाटतं तो साधेपणा आणि नुसतं विचाराची ताकद मुळात पाहिजे होता, विचारांमध्ये आणि सगळ्याच बाबतीत. इनफॅक्ट आपला सिनेमॅटोग्राफर आहे कृष्णा सोरेन, त्याचं पण खूप मोठं श्रेय आहे की आपल्या कॅरेक्टर्सना त्याने तितकं सहजतेने आणि तितकं क्लीन सॉफ्ट असं दाखवलं. बरोबर आहे. आणि म्हणजे असं वाटतं की हे सर्व दाखवणं हे
म्हणजे आपलं काहीतरी डिसिजन्स असतात, परंतु हे सगळे डिसिजन्स एक कोणतरी माणूसही ठरवत असतो ना. म्हणजे कारण का म्हणजे सिनेमॅटोग्राफी चांगली आहेच, ॲक्टिंग आपण चांगलं केलं असेल, परंतु त्याचाच देखील एक काहीतरी अशा गायडन्सची आवश्यकता असते. मुळात अशी व्यक्तिरेखा लिहिणं आणि स्टोरी काय करणे, काय करणं आणि कुठे काय ते किती प्रमाणात ठेवणं. आणि मला असं वाटतं की म्हणजे आपल्या सिनेमाच्या बाबतीत मला असं वाटतं की सर्व टीममध्ये त्यावेळेला काम करत असणाऱ्या सर्व टीममध्ये एका सेम लेवलची पॅशन इंजेक्ट झाली होती असं मला वाटतं सर्वांमध्येच, कलाकार, एक्झॅक्टली. नाही आणि सगळ्यांना माहिती होतं की आपण काय करतो आहे, कुठला काय सिनेमा आहे, ह्याचा आपल्यासाठी त्याचं काय वजन आहे त्या सिनेमाचं, हे सर्वजण समजून काम करतील असं मला आणि ती वाटतं. पॅशन ना, त्या पॅशनचा केंद्रबिंदू एकच होता सेट. त्या एका माणसाकडून ती पॅशन अशी सर्वांमध्ये पसरत होती आणि ती व्यक्ती म्हणजे आपले डिरेक्टर सर गजेंद्र गजेंद्र अहिरे. सर प्लीज. नमस्कार. येस सर, हॅलो. आम्ही आत्ता असं बोलत होतो की आपण कसे सिनेमामध्ये हे सुंदर दिसणं म्हणजे नक्की काय, असं खरं तर विषय होता. म्हणजे सुंदर आपण कशामुळे दिसतो, आपण दिसण्यामधून सुंदर दिसतो, असण्यामधून कपडे. सुंदर दिसतो, कपड्यामुळे सुंदर दिसतो, का मनात चाललेल्या विचारांमुळे, संघर्षामुळे जे काही तर आपल्या सिनेमात ह्याच्यातलं नक्की आपण काय दाखवायचा प्रयत्न केलेला आहे असा विषय चालला. मला असं वाटतं की सुंदर विचार केला की माणूस सुंदर दिसतो. सो एकूणच या सिनेमाच्या बाबतीत आपण सगळ्यांनी मिळून जो काही विचार केला तो एक सुंदर विचार होता. सुंदर सिनेमा करण्याचा तिला सुंदर विचार होता. सो त्या चित्रपटात एक सौंदर्य आलेलं आहे आपल्या सगळ्यांचं आणि चित्रपट सुंदर दिसतो, सुंदर म्हणतो, सुंदर ऐकू येतो आणि एक सुंदर भावना घेऊन लोक थिएटरच्या बाहेर पडतात. सो मला असं वाटतं. आणि सर- नाही, बोल. मला म्हणायचं की आणि कितीतरी वेळा असे प्रश्न विचारले जातात की ते तुम्ही तरुण आत्ता दिसताय खऱ्या आयुष्यात, कारण कदाचित आम्ही जीन्स किंवा असं काहीतरी हे घालतो, पण खरं तर यशोदा काय, इंदू काय, विश्वनाथ यांकडे सगळे किती तरुणच आहेत. तरुण मुलं होती सगळी, ही सगळी तरुण मुलं होती आणि त्यांनी चळवळीत जे काही स्वतःला झोकून दिलं त्यांचा ध्येय आणि ध्यास त्यावेळेचा प्रायोरिटीने एकच होता, तो म्हणजे देशाचं स्वातंत्र्य. त्याच्यासाठी ते काहीही करायला तयार झाले होते. त्या काहीही करण्यामध्ये त्यांचं प्रेम, त्याचा त्याग करणं हेही आलं. घरदार, आईवडील, म्हणजे आपल्याला माहिती आहे की जसं विश्वनाथ 100 एकर जमिनीचा मालक किंवा त्याचे आईवडील इतके श्रीमंत आहेत आणि एवढं सगळं, आणि तो इतक्या भयान अवस्थेमध्ये नंतर शेवटी त्या कॉलरात सापडतो आणि काय 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 करतो. किंवा हिंदूची सुद्धा बॅकग्राऊंड जर बघितलं, तिच्याकडे असला तो वाडा आणि सगळं जेव्हा तिला मिळतं आणि ते ती त्याच्यासाठी सोडून द्यायला तयार होते. किंवा यशोदाला एवढंच माहिती की व्यंकटेश परत येणार आहे आणि मला त्याची वाट बघायची आहे. पण तिने आखलेली मोहीम, त्या मोहिमेला आलेलं अपयश आणि त्याच्यानंतर सुद्धा शेवटपर्यंत, आणि शेवटी जे म्हणते ती की स्वतंत्र होणाऱ्या देशासाठी मी काम करेन आता, म्हणजे एक देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याने जीव दिला. आता या स्वतंत्र होणाऱ्या देशासाठी मी माझं जीवन देईन. हा विचार किती श्रीमंत विचार आहे, हा किती सुंदर विचार आहे. सो मला असं वाटतं की सौंदर्य या सगळ्या विचारांमध्ये आणि याच्यातून तो सिनेमा सुंदर झालेला आहे. आणि त्यानिमित्ताने असं वाटतं की मग त्या चळवळीतल्या नेते मंडळींच्या मनात देखील काय चाललं असेल त्यावेळेला, ह्याचं एक काहीतरी थोडंसं स्लाईस आपल्याला मिळत राहतात की यातल्या कुठल्या तरी भावना त्यातल्या नेते मंडळींच्या मनातही असतीलच, कारण का तेही तरुण होते. काय चाललं असेल असं नाही वाटत का? हो, नाही, आणि नेत्यांवर एकूण स्त्री पात्र सुद्धा हा, आपल्या खरंच, ह्याच्यात exactly, जी काही म्हणजे स्ट्रेंथ आहे त्यांच्यामध्ये. बायोपिक खूप आले, नेत्यांवरती सिनेमे आले, खूप आलं, पण चळवळीमध्ये काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्ता ज्याला म्हणतो, पण सामान्य स्वातंत्र्य सैनिक जो होता, जो गावागावातून आलेला होता, त्याच्यावरती हा सिनेमा भाष्य करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्तापर्यंत वीरांगणांची आपल्याकडे खूप स्तुती झाली, कौतुक झालं, लिहून आलं, पण भूमिगत चळवळीमध्ये ह्या आलकष्टा करणाऱ्या ज्या मुली होत्या, ज्यांनी खूप काम केलं, यांच्यावरती तुलनेने कमी साहित्य निर्मिती झालेली आहे, कमी बोललं गेलेलं आहे. ते या सिनेमामध्ये मला असं वाटतं की फार प्रामुख्याने आणि प्रकर्षाने आलेलं आहे. बरोबर. निळकंठ मास्टर हा सिनेमा येत्या 7 ऑगस्टला महाराष्ट्रात, UK मधल्या 5 शहरांमध्ये, अमेरिकेतल्या 3 शहरांमध्ये आणि संपूर्ण अमेरिकेमध्ये डिजिटली एकाच दिवशी रिलीज होतोय. नक्की या संधीचा लाभ घ्या, चित्रपट पहा, चित्रपट तुम्हाला नक्की आनंद देईल. बलबीन पठारे निर्मित आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शित निळकंठ मास्तर हा आमचा चित्रपट 7 ऑगस्टला रिलीज होतोय आणि हा चित्रपट तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा आणि प्लीज अजिबात पायरेसी करू नका.